नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांची। सध्या आपण विरार पूर्वेच्या कारगिल नगर रिक्षा स्टँड आशापुरी चाळमध्ये उपस्थित आहे। आपण बघू शकतात कशा प्रकारे ह्या सर्व ठिकाणी हा चाळी आहे। हा चाळीचा संपूर्ण प्रभाग हा पाणी खाली गेलेला आहे। त्यांच्या घरात कमरेपेक्षा जास्त पाणी तुंबलं आहे आणि पाणी तुंबल्यानुसार लोकांचं सर्व सामान नुकसान झालेलं आहे। त्या सर्व गोष्टीचा जबाबदार कोण? त्यांचं असं पण म्हणणं आहे की बाजूलाच एक साईट चालू आहे, त्यांनी कुठे ना कुठे चुकीचा काम केला होता, त्याच्यामुळे पाणी इकडे साठायला चालू झाला। पण एवढा फक्त 4 ते 5 तासाचा पाऊस आणि लोकांचा घराचा सामान संपूर्णपणे नुकसान झालेलं आहे। पाहू शकतात कशा प्रकारे लोक घर सोडून बाहेर पडत आहे। रात्रपासून हा पाऊस चालू आहे, लोकांना कळालं की पाणी घरात शिरायला चालू झालं आहे, त्यांनी आपला घर सोडून बाहेर पडायला लागले। पण आता ते पुढे करणार काय? प्रशासन या सर्व गोष्टीवरची जबाबदारी घेणार का? ज्या प्रकारे वसई विरार महानगरपालिका म्हणते का आम्ही चांगल्यापणाने संपूर्ण गटर आणि रस्ते नाले साफसफाई केली होती, ते जे करोडो रुपये लागत लावली होती ते पैसे गेले कुठे? या सर्व गोष्टीचा जबाबदार नक्की कोण होणार आहे दाखवायचा प्रयत्न करतोय। ज्या प्रकारे आम्ही सुद्धा ग्राउंड लेवलवरती उतरून या सर्व गोष्टीची पाहणी करतोय, पण आतापर्यंत इकडचे स्थानिक प्रतिनिधी म्हणून अजून कोण आले नाही। या सर्व गोष्टी जबाबदार नक्कीच प्रशासनाला आम्ही विचारत राहणार। ज्या प्रकारे लोकांचं जे नुकसान झालेलं आहे, घरात पाणी शिरलेलं आहे, या सर्व गोष्टी कशा प्रकारे असणार, पुढे कशी वाटचाली ते करणार, प्रशासन त्याला सहायता करणार का, हे सुद्धा बघण्यासारखं असेल। आता ह्या सर्व नागरिक बाहेर पडलेले, घरात कोण नाहीये, पण त्यांचं संपूर्ण सामान पाण्याखाली गेलेलं आहे।